गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सगळ्या जणांनी मॅथ्स 1 चं पुस्तक काढलं ना? ठीक आहे. आतापर्यंत आपण सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तीन मेथड पैकी फॅक्टरायझेशन मेथड, काल आपण 2 लेक्चर्स घेतली, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड, आणि आज आपण पाहतोय फॉर्म्युला मेथड. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये की फॉर्म्युला मेथड पेपरला 3 मार्कला कंपल्सरी असते. तर नक्की फॉर्म्युला म्हणजे नक्की कशाचा फॉर्म्युला? तर आज आपण पाहूया फॉर्म्युला मेथड. सगळ्यांनी एक्सरसाइज 2.4 काढा. मी शिकवायला सुरुवात करतोय. फॉर्म्युला मेथडचा यूज काय याच्याबद्दल थोडीशी अगोदर चर्चा करूया. समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, x² - 5x + 6 = 0. तर या गणिताचं मिनिंग असतं, फॅक्टरायझेशन मेथडचा जर आपण विचार केला तर की हा जो शेवट नंबर दिलेला आहे 6, याचे असे फॅक्टर पाडा की त्याची ऍडिशन 5 आली पाहिजे. मग आपण काय म्हणतो, 3 2 जा 6 किंवा 6 1 जा 6. आता या दोन फॅक्टर पैकी कोणता फॅक्टर बरोबर आहे हे कोण ठरवतं? साइन. साइनचा तक्ता आठवतोय सगळ्यांना? मायनस प्लस असं जर असेल तर साइन काय होणार बोला? मायनस मायनस. मग या दोघांची ऍडिशन -5 येते, या दोघांची -7 येते. 7 नकोय आपणाला म्हणून हे कॅन्सल. आलेले दोन्ही फॅक्टर मधल्या बदलल्या याच्याबद्दल, म्हणजे गणित असं होईल बोला, x² - 3x - 2x + 6 = 0. दोन दोनचं ग्रुपिंग करा. या दोघांमध्ये कॉमन काय आहे बोला? x ब्रॅकेट मध्ये राहिलेला x - 3 - 2, हाच ब्रॅकेट पलीकडे x - 3 = 0. दोन्ही ब्रॅकेट कसे आले? सेम. पहिल्या ब्रॅकेट मध्ये x - 3 इन अनदर ब्रॅकेट x - 2 = 0. प्रत्येक स्टेपला एक एक ओळ सोडत चला. जी मुलं मला होमवर्क पाठवतायत त्यांच्यामध्ये ती लाईन सोडलेली दिसत नाही आणि अक्षर जरा स्वच्छ काढत चला. x - 3 = 0, x - 2 = 0. हा -3 पलीकडे गेल्यावर +3, हा -2 पलीकडे गेल्यावर +2, आणि हे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे? x = 3 आलं, मध्ये शब्द और, x = 2 आला. आता ही जी मी मेथड शिकवली ही कोणती मेथड होती? फॅक्टरायझेशन मेथड, ज्याला आपण काय म्हणतो? अवयव पद्धत. मात्र फॉर्म्युला मेथड तुम्हाला कशी शिकवली जाते त्याकडे लक्ष द्या. फॉर्म्युला मेथड तुम्हाला सांगते, तेच एक्झाम्पल, x² - 5x + 6 = 0. एकच गणित नीट समजून घ्या, बाकीची सगळी गणित तुम्हाला नक्की समजतात. या दिलेल्या इक्वेशन मध्ये तीनही आकडे अलीकडेच आहेत का एकदा चेक करा. = 0 चा असला पाहिजे आहे. मग कंपेअरचं वाक्य लिहा, कंपेअर विथ. तुम्हाला आठवतंय काल जी मी मेथड शिकवली त्याच्यामध्ये आपण x² - 2ax शी कंपेअर करायचो. ती कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड होती. आता मात्र आपल्याला स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करायचे, म्हणजे कोणाशी? ax² + bx + c = 0. आता नीट बघा, a च्या जागी इथं कोण आहे? 1. कोणच नाही म्हणजे 1 असतो. b च्या जागी बोला कोण आहे? चिन्हासह बोला -5. आणि c च्या जागी कोण आहे? 6. अशा पद्धतीने abc च्या किमती काढायच्या. पुढे यानंतर तुम्ही b² - 4ac, ज्याला b² - 4ac म्हणतात, याची व्हॅल्यू काढायची. तुमच्या माहितीसाठी सांगतो की b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. मराठीमध्ये याचं नाव आहे विवेचक, म्हणजेच विवेचकाची किंमत, असं याला नाव आहे. ठीक आहे.
मग b चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढताना काय करायचं? फळ्यावर नीट लक्ष. b चा वर्ग म्हणजे बोला b कोण आहे? -5 म्हणून इथं -5 चा स्क्वेअर केला. मध्ये साइन कोणतं आहे? मायनस दिलं. 4 मनानेच लिहायचं आहे, तो फॉर्म्युल्यातच आहे 4. नंतर कोणती किंमत घ्यायची? a. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून तुम्ही असे ब्रॅकेट टाकायचे. a च्या ऐवजी 1 लिहिलं, c च्या ऐवजी किती लिहायचं बोला? 6. हे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे असं ब्रॅकेटिंग करायचं त्याला. टू बी कंटिन्यू. -5 चा स्क्वेअर 25 असतो, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. गुड. 4 6 जा 24. 25 मधून 24 गेले, राहिले किती? 1. हा आला तुमचा b स्क्वेअर मायनस 4ac. याला चौकट करा, याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. हे याची व्हॅल्यू काढून झाली की इथं लिहायचं बाय फॉर्म्युला मेथड. असं लिहिलं की गणितामध्ये कोणतं एबीसीडीतलं अक्षर छापून आलंय बघा? x नावाचं व्हेरिएबल आहे म्हणून इथं लिहायचं बाय फॉर्म्युला मेथड. x ची व्हॅल्यू काढण्याचं सूत्र आहे, नीट ऐका, -b लिहिलं प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac या टोटलला डिवाइडेड बाय 2a. म्हणा परत एकदा, -b प्लस मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. पुढे चला, मायनस साइन ऍज इट इज लिहा. b ची किंमत बोला काय आली आपली? -5. ती इथं देऊन टाका. हे डबल मायनस कसं काय आलं समजलं का? फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी मायनस चिन्ह आहे आणि b ची व्हॅल्यू आपली -5 आहे, ती इथं लिहिली. प्लस मायनस अंडर रूट बोला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली आहे? 1. 2 मल्टिप्लाय बाय बोला a ची किंमत 1. टू बी कंटिन्यू. निगेटिव्ह निगेटिव्ह जोडून आल्यावर त्याचं पॉझिटिव्ह होतं म्हणजे इथं 5. प्लस मायनस ऍज इट इज लिहिलं. एकाचं स्क्वेअर रूट किती असतं? एकच. समजा इथं 9 असतं तर 3 आलं असतं, 16 असतं तर 4 आलं असतं. आता 1 आहे म्हणल्यावर 1च येणार. टोटलला डिवाइडेड बाय 2 1 जा 2. बोला ही कुणाची किंमत आली? x ची. आता इथनं पुढचं एक्झाम्पल तुम्हाला येतं, सांगा कसं? एकदा घ्यायचं प्लस आणि एकदा घ्यायचं मायनस, म्हणजे x इज इक्वल टू 5 प्लस 1 अपॉन 2 आणि x इज इक्वल टू 5 मायनस 1 अपॉन 2. x is equal to 5 plus 1 6 upon 2. Your final answer is 3. X is equal to 4 upon 2. 4 upon 2 चा आन्सर 2. या पद्धतीनं x ची माझी दोन आन्सर आली. चेक करा 3 आणि 2. इथे पण आन्सर आलेले 3 आणि 2. याचा अर्थ मी कालपासून सांगतोय, फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड, तिन्ही पैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने एक्झाम्पल सोडवलं तरी आन्सर तेच येतं. खाली फक्त पूर्ण वाक्यात लिहायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x is equal to 3 or x is equal to 2. पुढे बघा, हे लिहित असताना अनेक मुलांचा गैरसमज आहे, माझा फळा बराच मोठा आहे रे, त्याच्यामुळे मी बरेच कप्पे करतो. तुम्ही नोटबुकचे कप्पे नाहीत करायचे, तुम्ही सलग लिहित जायचं पानाच्या मध्यभागीपासून. म्हणजे हे सगळे एका पानावर आल्यानंतर ह्या स्टेप असेल जागा तर खाली, नाही तर मागच्या पानावर गेल्या पाहिजेत. अनेक मुलं मी जेवढे कप्पे केले तेवढे नोटबुकचे कप्पे करतात. असं करू नका, सुटसुटीत लिहा, व्यवस्थित लिहा. आता मराठीवाल्यांनी हे कसं लिहायचं ते सांगतो. हे वाक्य तर सगळ्यांना माहित झालं असेल. कंपेअर विथचं वाक्य कसं लिहायचं? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्याशी तुलना करू. इथं काय लिहायचं? सूत्र पद्धतीनुसार आणि शेवट काय लिहायचं? वर्ग समीकरणाची मुळे.
झालं. बाकी सगळ्या स्टेप तर त्याच आहेत. पद्धत लक्षात आली. लक्षात कशी ठेवायची, इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे, त्यातून ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा, त्यातून बी स्क्वेअर मायनस 4ac हे लिहून घ्या. बी स्क्वेअर मायनस 4ac लाच विवेचक असं म्हणतात, म्हणजेच विवेचकाची किंमत, ती किंमत काढायची, तिला बॉक्स करायचा, नंतर बाय फॉर्म्युला मेथड लिहून हा फॉर्म्युला पाठ करायचा, हे दोन ओळीतल्या फॉर्म्युला, परत इथे मध्ये एक ओळ सोडून द्या, परत हे लिहा, परत एक ओळ सोडा, हे लिहा, एक ओळ सोडा, अशा पद्धतीने सुटसुटीत लिहून टाका. चला आवरा पटकन. सॉल्व्ड एक्झाम्पल पेज नंबर 40 वरचं एक्झाम्पल मी घेतोय. फॉर्म्युला मेथडने सुरुवात करायची. डोकं एकदम शांत आणि माझ्यासोबत बोला. पहिल्यांदा कंपेअरचं वाक्य सुरू. कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. बोला स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे? एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. अनेक जण म्हणतात की इथं एक्स ऐवजी एम लिहा. चालतं लिहिलं तरी, परंतु शक्यतो स्टँडर्ड फॉर्म एक्सच्याच फॉर्म मध्ये लिहितात. मग पटकन बोला. ए च्या जागी इथं कोण आहे? कोणीच नाही, म्हणजे 1. बी च्या जागी इथं मधला -14 आणि सी च्या जागी इथला 13. बरोबर आहे का? बघा, ए च्या जागी हा नंबर, बी च्या जागी -14, सी च्या जागी 13 लिहिलं. हे झाल्यावर आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो? बोला बी स्क्वेअर मायनस 4ac ची. लिहा इथं बी स्क्वेअर मायनस 4ac. सांगा आता बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? -14 चा स्क्वेअर -4. सांगा आता a ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट टाकायचा, परत c ची व्हॅल्यू 13. तुम्हाला एवढं तर कळलं ना, जे इथं असतं त्या व्हॅल्यू मी इथं पुट करतो. 14 चा वर्ग पाठ आहे सगळ्यांचा. 14 चा स्क्वेअर असतो 196 196. पुढं या दोघांची गुणाकार करा. 13 चौक 52, 13 4 जा 52. यांचं सबट्रॅक्शन करा 144. याचाच अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac चं आन्सर आलं 144. बोला इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे? पुढे चाललो मी. मला माहिती आहे माझी इथे जागा आहे, परंतु तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी पलीकडे लिहितो. बाय फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धतीनुसार. आता सांगा गणितामध्ये कोणतं अक्षर आलंय तुमचं? एम आलंय. मग इथं एम घ्यायचं. एक्स असेल तर एक्स लिहिलं असतं. फॉर्म्युला पाठ झालाय म्हणा एकदा. मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac या टोटलला डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू, मध्ये एक ओळ सोडा, मायनसचे चिन्ह द्या. बोला बी ची व्हॅल्यू -14 प्लस मायनस अंडर रूट. हे बी स्क्वेअर मायनस 4ac आता शोधला आपण, तिथं लिहिण्यासाठी इथं शोधलेला असतो. 144 टोटलला डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय. बोला a ची व्हॅल्यू 1. हे मायनस मायनस चिटकून आल्यावर काय होतं? प्लस, म्हणजे नुसता 14 प्लस मायनस दिलं. 144 कोणाचं रूट असतं रे? 12 चं, म्हणून तिथे डायरेक्ट 12 लिहायचं. रूट निघून गेलं स्क्वेअर रूट काढल्यामुळं. डिवायडेड बाय 2 ही m ची व्हॅल्यू आली. आता इथनं पुढचा स्टेप तुम्हाला पण माहिती आहे. सेपरेट करा. एकदा घ्या पॉझिटिव्ह, एकदा घ्या निगेटिव्ह. इथे 26/2, इकडे 2/2, इकडे 13, इकडे कॅन्सल केल्यावर 1. सो m इज इक्वल टू 13 आणि m इज इक्वल टू 1. संपलाय क्वेश्चन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. m इज इक्वल टू 13 मध्ये शब्द और m इज इक्वल टू 1. संपलेला आहे क्वेश्चन. समजलाय सगळ्यांना? लिहून टाका. स्क्वेअर -2x -3 इज इक्वल टू 0. हे एक एक्झाम्पल घेऊया. बोला सुरुवात कशी करायची? कंपेअर विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0.
बोला पटकन. ए ची व्हॅल्यू कोणच नाही म्हणजे 1. बी ची व्हॅल्यू बघा इथं कोण आहे, बी च्या ऐवजी -2 आणि सी ची व्हॅल्यू बोला -3 लिहिलं. तिन्ही व्हॅल्यू काढल्या. आता कशाची व्हॅल्यू काढायची बघा, चेक करा इकडं. काय नाव असतं याचं, डिस्क्रिमिनंट म्हणजे विवेचक. त्याची व्हॅल्यू काढायची. b² - 4ac लिहिलं. टू बी कंटिन्यू. b² म्हणजे -2 चा स्क्वेअर -4 बरोबर. बोला a ची किंमत 1, c ची किंमत -3 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची किंमत 1 सॉरी b² - 4ac चा अगोदर काढायचं. टू बी कंटिन्यू. -2 चा स्क्वेअर 4 असतो. आता मल्टिप्लिकेशन करताना आम्हाला तर कळलं की 4 त्रिक 12 येणार आहे इथं. परंतु तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन करताना हे मायनस आणि हे मायनस काय होणार, प्लस. आन्सर आलं 16. बोला कोणाचं आन्सर आलं हे, b² - 4ac चं आन्सर 16 आलं. प्रत्येक स्टेपला तुम्ही ओळी सोडत चला. इथे 144 आलं होतं, इथे 16 आलंय. आता चला पुन्हा एकदा फॉर्म्युला वापरायला सुरुवात करा. मग स्टेप कशी होणार बोला, बाय फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धतीनुसार. गणितात कोणतं व्हेरिएबल आलंय, x. मग इथे लिहायचं x इज इक्वल टू सुरू. फॉर्म्युला पाठ आहे सगळ्यांचा म्हणा इथला बघून, -b प्लस मायनस √ b² - 4ac या टोटलला डिवाइडेड बाय 2a. टू बी कंटिन्यू. मायनस b ची व्हॅल्यू -2 प्लस मायनस √ b² - 4ac ची व्हॅल्यू 16. 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 1 मायनस मायनस प्लस होणार म्हणजे नुसता 2 राहणार. निगेटिव्ह असं चिटकून आलं की पॉझिटिव्ह होतं. प्लस मायनस लिहून टाकलं. 16 चं स्क्वेअर रूट किती असतं, 4 लिहितं. टोटलला डिवाइडेड बाय 2. आता इथनं पुढच्या स्टेप येतात तुम्हाला. एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं बरोबर आहे. मग सांगा पुढे x ची पहिली व्हॅल्यू काय येईल, 2 + 4/2 बरोबर. आणि दुसरी काय येईल सांगा बरं, 2 - 4/2. इथे येणार 6/2. इथं -2/2. संपलं. बोला काय आन्सर आलं, 3 आणि -1 खाली कंप्लीट आन्सर लिहून टाका. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 3 आणि -1. मराठीवाल्यांनी बोलायचं काय लिहायचं, ax² + bx + c = 0 शी तुलना करू. सूत्र पद्धतीनुसार आणि वर्ग समीकरणाची मुळे. मला हे अतिशय सुटसुटीत पाहिजे. तुम्ही असे कप्पे करायचे नाही, वहीमध्ये सलग लिहित जायचं. चला आवरा पटपट. फॉर्म्युला मेथडवर दरवर्षी बोर्ड एक्झामला वेगवेगळे एक्झाम्पल विचारले जातात. त्यातलीच काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम आता आपण घेतोय. त्यातला हे फर्स्ट एक्झाम्पल, x² + 2x - 7 = 0. या एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने सुटत नाही म्हणून आपण फॉर्म्युला मेथड वापरणार आहे. सुरू. फॅक्टरायझेशनने का सुटत नाही, कारण की 7 चे असे फॅक्टर काढा की 2 चा डिफरन्स आला पाहिजे. 7 चा एकच फॅक्टर असतो ना, 7 × 1 = 7. संपलं. फॅक्टरायझेशन मेथड युजच नाही होत. मग असं एक्झाम्पल एक तर तुम्ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करू शकता, जी काल आपण शिकवली होती. ते कंपेअर विथ x² - 2ax त्या मेथडने. लक्ष आहे ना माझ्या बोलण्याकडे नक्की. किंवा मग आता आपण शिकतोय ती कोणती मेथड, फॉर्म्युला मेथड, ती तरी वापरली पाहिजे. म्हणून इथे सुरुवात करूया. कंपेअर विथ, माझ्या बरोबर स्पष्ट बोला, ax² + bx + c = 0. पुढे सांगा a च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे, 1. b च्या जागी 2, c च्या जागी मात्र -7 आहे. यानंतर आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो.
म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो. बरोबर. सांगा b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 2 चा स्क्वेअर मायनस 4 लिहिलं, a ची व्हॅल्यू 1 ती पण लिहिली आणि c ची व्हॅल्यू मायनस 7. ओके. टू बी कंटिन्यू. 2 चा स्क्वेअर 4 असतो, 4 7 जा 28, 7 चोक 28 असतं. हे मायनस आणि हे मायनस प्लस होतं. 28 आणि 4 आमच्यात 32 असतं. याचाच अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac 32 आला. इथपर्यंत काही डाऊट आहे का बघा. टू बी कंटिन्यू. बाय फॉर्म्युला मेथड. सगळ्यांचा फॉर्म्युला पाठ आहे ना. बोला व्हेरिएबल कोणतं आहे गणितामध्ये x. x इज इक्वल टू म्हणा फॉर्म्युला मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a लिहिलं. मायनस बी ची व्हॅल्यू 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac 32 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय बोला a ची व्हॅल्यू 1. टू बी कंटिन्यू. x इज इक्वल टू बघा आता लक्ष द्या. आतापर्यंत मगाशी 16 आलं त्याचं रूट 4 काढलं, 144 आलं तेव्हा आपण रूट 12 लिहिलं. आता या 32 चं रूटच येत नाही कारण 32 कधीही कोणाचा स्क्वेअर नसतो. मग अशा वेळी काय करायचं, -2 ऍज इट इज लिहिलं प्लस मायनस अंडर रूट. या 32 चे असे फॅक्टर पाडा की जेणेकरून त्याचं रूट निघलं पाहिजे. आता मी थोडंसं डिस्कस काय करतो बघा. 32 चे फॅक्टर आहे 8 चौक 32 किंवा 16 दुने 32. आता मी जर विचार केला की या दोन पैकी कोणता घ्यायचा तर हा जर घेतला तर इथं 4 हा 2 चा स्क्वेअर असतो ते पण चालेल, किंवा हा 16 4 चा स्क्वेअर असतो तोही चालेल. पण नियम असं म्हणतो मोठ्यात मोठा नंबर च स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. म्हणजे कोणतं येणार मग 16 2 जा बोला हे कोणाबद्दल लिहिलं रे मी 16 2 जा 32 बद्दल लिहिलं. खाली 2 1 जा 2 ऍज इट इज. टू बी कंटिन्यू. -2 प्लस मायनस बरं कशासाठी घेतलं रे मी हे 16 इथं बोला बरं. कारण की या 16 चं जर आपण हे स्क्वेअर रूट काढलं तर त्याचा आन्सर तुम्हाला पण माहिती किती येतं 4 येतं. म्हणून ते 4 बाहेर आलं. आतमध्ये कोण शिल्लक बसलाय बघा बरं पटकन. √2 टोटलला डिवाइडेड बाय 2 झालं. टू बी कंटिन्यू. नीट आहे का. हा इथं 2 आहे इथं 4 आहे. 2 च्या टेबल मध्ये 4 असतो. असा 2 ला 2 कॅन्सल वगैरे करायचं नाही अजिबात. आधी कॉमन घ्यायचं आणि मग कॅन्सल करायचं असतो. 2 च्या टेबल मध्ये 4 असतो म्हणून 2 कॉमन घेतला. आता पटकन बोला इथं काय राहिलं 2 1 जा 2 बे 1 बे म्हणजे इथं आतमध्ये राहिला 1 प्लस मायनस 2च्या पाड्यात 4 कितव्या नंबरला होतं दुसऱ्या म्हणून बे दुनी 4 आतमध्ये 2 राहिलं. हे √2 आहे असंच. पटतंय का बघा. या टोटलला डिवाइडेड बाय 2 2 गेट अगेन कॅन्सल्ड. शिल्लक काय राहिलं -1 प्लस मायनस 2√2. ही कोणाची व्हॅल्यू आली x ची. आता इथून पुढे काहीच सॉल्व्ह होत नाही. तुम्हाला एकच काम आता सेपरेट द डिनॉमिनेटर. बोला x इज इक्वल टू -1 प्लस 2√2 किंवा x इज इक्वल टू -1 मायनस 2√2. पहिलं साइन काही बदलायची गरज नाही. मधलं साइन एकदा घ्यायचं प्लस एकदा घ्यायचं मायनस. खाली पूर्ण वाक्यात लिहायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि उत्तर लिहून टाका. x इज इक्वल टू -1 प्लस 2√2 मध्ये शब्द और x इज इक्वल टू -1 मायनस 2√2. इथं महत्वाची स्टेप एवढीच होती की 32 चे फॅक्टर पडत नव्हते म्हणून त्याचं 16 2 जा करायचं. 16 चं स्क्वेअर रूट काढून पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे.
लिहून टाका. सेकंड एक्झाम्पल पाहूया. बोला कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. सगळ्यांनी माझ्यासोबत बोला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सांगा a ची व्हॅल्यू आता कोणतरी पहिल्यांदा आलं बघा. a च्या जागी कोण आलं 3, b ची व्हॅल्यू 8 आहे. दिसला का b 8 आणि c ची व्हॅल्यू परत 3 आहे. इथं दिसतंय बघा. ठीक आहे. आता आपण डिस्क्रिमिनंट म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. बोला b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 8 चा स्क्वेअर मायनस 4 लिहिलं. a ची व्हॅल्यू 3, c ची पण व्हॅल्यू 3. अरे वा वा. 8 चा वर्ग 64 असतो. 8 स्क्वेअर 64. मल्टिप्लिकेशन करा. 4 3 जा 12, 3 जा 36, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 आला या तिघांचा गुणाकार. 64 मधनं 36 गेल्यावर 28 राहतात आमच्यात. 64 मायनस 36 केलं की 28 येतं. हा काय आला बोला b स्क्वेअर मायनस 4ac. आता खाली काय द्यायचं बाय फॉर्म्युला मेथड सूत्र पद्धतीनुसार x ची व्हॅल्यू कशी काढायची बोला. फॉर्म्युला म्हणा माझ्यासोबत मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b चा वर्ग वजा 4ac खाली 2a. फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे. सगळा खेळ फॉर्म्युल्यावर आहे. या फॉर्म्युला पाठ करायचं आणि त्यात किमती भरायच्या. सुरू. बोला b ची व्हॅल्यू 8 आहे. मायनस चिन्ह दिलं 8 लिहिलं. एकदा प्लस एकदा मायनस. स्क्वेअर रूट मध्ये हा नंबर लिहा 28 डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 3 लिहिली. टू बी कंटिन्यू. म्हणजेच बोला x बरोबर काय आलं -8 प्लस मायनस अंडर रूट. ठीक आहे. आता 28 पण कुणाचाच फॅक्टर नसतो, स्क्वेअर रूट नसतं. मग 28 चे फॅक्टर आपण पाडूया. मला सांगा 28 चे फॅक्टर 14 दुनी 28 पाडू का 7 चोक 28 पाडू. हे जर फॅक्टर मी पाडले तर यामध्ये कोणाचं स्क्वेअर रूट निघत नाही. मात्र इथं 4 चं स्क्वेअर रूट निघतं. म्हणून इथं 4 7 जा असं मी लिहिणार. 7 चोक 28. टू बी कंटिन्यू. 2 इंटू सॉरी केले नाही का ते आपण. किती आहे 2 3 जा 6 खाली 6 आलं इथलं. 2 3 जा 6. मी यातल्या कोणाला गोल करणार आहे 4 ला. कारण 4 चं रूट असतं 2. टू बी कंटिन्यू. -8 प्लस मायनस 4 चं रूट 2 आलं. आतमध्ये 7 आहे. टोटलला डिवाइडेड बाय 6. आता पटकन बोला 2 आणि 8 एकाच पाड्यामध्ये असतं. कोणाच्या रे बाळांनो 2 च्या पुढं. 2 च्या टेबल मध्ये 8 कितव्या नंबरला 4थ्या. म्हणून तिथं -4 येणार. कॉमन 2 घेतला. प्लस मायनस 2 तर इथनं बाहेर निघून आला. रूट मध्ये काय शिल्लक राहिले 7. टोटलला डिवाइडेड बाय 6. आता तुम्ही इथं भाग लावू शकता. 2 1 जा 2, 2 3 जा 6. कॉमन घेतल्याशिवाय भाग लावायचा नाही. -4 प्लस मायनस रूट मध्ये 7 डिवाइडेड बाय 3. आता फक्त हे सेपरेट करा. x इज इक्वल टू -4 प्लस रूट मध्ये 7 अपॉन 3 आणि -4 मायनस रूट मध्ये 7 अपॉन 3 खाली पूर्ण वाक्यात लिहून टाका. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे आन्सर लिहा. थर्ड एक्झाम्पल मध्ये थोडस वेगळे पण तुम्हाला काहीतरी दिसतंय की इज इक्वल टू 0 नसून 1 आलाय. मग त्या 1 ला अलीकडे बोलवून घ्या ना तुम्ही. म्हणजे एक्झाम्पल असं होईल 5m स्क्वेअर प्लस 5m हा प्लस 1 अलीकडे आल्यावर -1 इज इक्वल टू 0. आता हे व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्म झाला. करा कंपेअर. कंपेअर विथ बोला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सांगा आता a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 5, c ची व्हॅल्यू मात्र -1. तुम्हाला कशाचे आन्सर फाइंड आउट करायचंय b स्क्वेअर मायनस 4ac च. बोला b स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर -4
A ची व्हॅल्यू परत 5 आणि C ची व्हॅल्यू मात्र -1. सांगा 5 चा स्क्वेअर 25, हा मायनस काय होणार प्लस, 5 चोक 20, 20 आणि 25 ची बेरीज किती आली बाळांनो 45, 45. हा आला तुमचा डिस्क्रिमिनंट विवेचक. आता पुढे बाय फॉर्म्युला मेथड पलीकडेच लिहूया आपण, गर्दी होणार नाही म्हणजे. बाय तुम्ही असा कप्पा करायचा नाही, तुम्ही सलग खाली लिहित जायचं. बाय फॉर्म्युला मेथड व्हेरिएबल कोणत्या गणितामध्ये आता m, म्हणजे इथे m घ्यायचा, -b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac टोटलला डिवाइडेड बाय 2a मायनस ऑफ, बोला b ची व्हॅल्यू 5 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac आताच काढलाय किती 45 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू 5 -5 ऍज इट इज लिहिलं. 45 कोणाचं स्क्वेअर रूट नसतं, मग पटकन बोला 45 चे फॅक्टर कसे पाडू, 15 त्रिक 45 पाडू का 9 5 45 पाडू, यातल्या कोणाचं स्क्वेअर रूट निघतं 9 चं लगेच येतं, म्हणून 9 3 जा किती झालं इथे, सॉरी 9 5 जा, ठीक आहे 9 5 जा 45 टोटलला डिवाइडेड बाय 10. यातलं मी कोणाला गोल करणार आहे बाळांनो 9 ला, कारण तुम्हालाही माहिती आहे की -5 प्लस मायनस या 9 चं रूट किती येणार बाहेर 3, रूट मध्ये शिल्लक कोण राहणार 5 डिवाइडेड बाय 10. आता तुमचा असा समज होऊन देऊ नका की हा 5 आणि हा 5 कॉमन येतोय का, अजिबात नाही, कारण की हा जो 5 आहे तो रूट मध्ये आहे, कॉमन येणार नाही, म्हणून बर ह्या 5 ने 10 ला कॅन्सल होईल का, ते पण होणार नाही. आन्सर संपलेलं आहे. एकदा घ्यायचं प्लस आणि एकदा घ्यायचं मायनस, दॅट्स ऑल. एवढंच गणित आहे. खाली पूर्ण वाक्यातल्या रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला आवरा. या लेक्चर मध्ये आपण आता एवढीच गणित पाहतोय. बोर्डाला आलेले आणखी काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आणि आपल्या पुस्तकातला एक्सरसाइज नंबर 2.4 पुढच्या लेक्चरला आपण पाहूया. या गणितांची प्रॅक्टिस करा, स्वच्छ आणि सुटसुटीत गणित लिहा, नक्कीच तुम्हाला समजतील आणि मला पाठवून द्या.